अब इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से। 1 जुलाई से धुलाई का मजा सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। चल वनी, अगं चल ना, चल. ऐक वनी, नको काळजी करूस. हा बेस्ट डिसिजन आहे तुझा, बेस्ट डिसिजन. ओके, हे बघ वजनामुळे ना नंतर खूप प्रॉब्लेम होऊ शकतात, त्यामुळे आत्ताच लक्ष द्यायला हवं. ये. हो मी खूप महिने विचार केला पण आता जाऊ दे. मी फायनली अपॉइंटमेंट घेतली, आता होईल ते. जाऊ. गुड. हा. ये बस 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 बस. Hello, hi. Hello. Mr. and Mrs. Pratap. Right, yes. Oh, oh. Yes. Hi. Hi. Welcome to MHJ Makeover Clinic. हा. मी प्रिया, तुमची कन्सल्टंट. अच्छा, हॅलो, हाय. हा, बोला, मी काय करू शकते? सांग. कसं सांगू? कसं म्हणजे निसंकोचपणे सांग. ती थोडी घाबरते, अजिबात घाबरू नको. हे बघ, जग तुला वजनावरनं बोलत असेल पण त्या नाही बोलणार. त्या डॉक्टर आहेत, त्या उपाय सांगतील. येस. बोला. बिंदास, नो टेन्शन. सांगते मॅडम. आता जे काय आहे ना ते सगळं तुमच्या समोर तुम्हाला दिसतंय. कसं आहे हे? यांना थोडं जाड करून द्या ना. यांना थोडं जाड करून. ए वनी, काय बोलली तू? मी आता बरोबर बोलले. आता मी निसंकोचपणे बोलणार. आता तुम्ही मला अडवायचं नाही. मी आधीच सांगते. बोला. येस मॅडम, येस. मला ना कंटाळा आला यांच्या बारीक असण्याचा ना. मला कंटाळा आला. Okay, माझ्या okay. मैत्रिणी पण मला म्हणतात, नाही ग, नाही सूट होता तुला. कसं आहे घाण. आम्ही जेव्हा बाहेर पडतो ना तेव्हा शेजारी म्हणते, काय ताक घुसळणारी रवी घेऊन कुठे जाते? मला असं मेल्यासारखं होतं. नाही सूट होतं. तुम्ही बघा ना. ओके. वनी काय बोलतीस तू? बरोबर बोलते. आता मला अडवू नका. ऐक ना, तू काय इथे मला जाड करायला आणलंयस? मग येस मिस्टर प्रताप, आमचं फोनवर बोलणं झालं होतं. इथे तुम्हाला जाड करण्यासाठी आणलेलं आहे. मला येस, तुमच्या बारीक असण्यामुळे यांना होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते खूप व्हॉट्स द वर्ड वयाभव आहेत. भयावह असा शब्द आहे तो. भयावह आहे. सॉरी, मी 2 वर्ष US ला होते, माझा जरा मराठीशी टच थोडासा. नाही, मला नका सांगू ते. Okay. मुद्दा काय आहे? ए वनी, माझ्या बारीक असण्याने प्रॉब्लेम होत आहेत. मग काय माझ्या जाड असल्याने प्रॉब्लेम होत आहेत का? काही बोल. मॅडम, आता 2 आठवड्याने माझ्या बहिणीचं लग्न आहे. तर असं कपल डान्स करतात ना, ते तसं ठरलं. तर आता पहिली रिहर्सल होती. तर कोरिओग्राफर म्हणाला की तुम्ही माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स करायचं. ते चोरा चोरी गन्ने के छेत में ते आहे ना, त्याच्यातला माधुरीचा पाठ मला दिला आणि यांना गन्ना दिलाय. ऐक, हे खोटं आहे. खोटं नाचत फिदी असलं सगळं बहिणी. एक मिनिट, काही कोणी हसलेलं नाही. गाणंच नाहीये मुळात असं. छोरा छोरी गन्ने के जोरा जोरी चने के खेत में असं गाणं आहे. I know. आणि माझ्यावर हसलत काय सगळ्यात? मग काय माझ्यावर हसणार आहेत माझ्या बहिणी? मग मॅडम तुम्ही सांगा, एका बाजूला असं डौलदार बहारदार नृत्य सुरू आहे आणि एका बाजूला अशी टनाटन उडणारी काठी कसं दिसेल सांगा? I understand. मला हे इच्छाच नाही होत Yes, कपल yes, डान्स yes, yes, yes. तुम्ही पाणी पिता का जरा? आय अंडरस्टँड. हे खूपच एम्बॅरेसिंग आहे. आय गेट इट. आपण करूया काहीतरी. हा, करूया काहीतरी म्हणजे? अहो, मला जाड करणं मुद्दाच नाहीये. तिला बारीक व्हायला सांगा ना. नो मिस्टर प्रताप, अपॉइंटमेंट त्यांनी बुक केली आहे, सो त्यांना काय हवं हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांना तुमच्या बारीक असण्याची प्रॉब्लेम आहे. हो आहे. मॅडम, आता ना साधं देवळात जाण्याची पण सोय नाही राहिली हो. काय झालं? मागच्या महिन्यात आम्ही एमेजोबाच्या देवळात गेलो होतो. फक्त 25 पायऱ्या होत्या. किती? 25. बाकीचे नवरे त्यांच्या बायकांना घेऊन झपाझप वर गेले. यांनी साधं उचललं सुद्धा नाही हो मला. बाकीचे नवरे म्हणजे त्यांच्या बायका जणू काही हवाच असे गेले, माहितीये? हो, कारण त्यांच्या बायका होत्याच हवा. माझं तोक्ते वादळ होतं. Excuse me. आलं की डायरेक्ट कोकण किनारपट्टी गेली. एवढं होतं माझं वादळ. हो, काय ग, बघितलं यांचे मी विनोद? बोलणार नव्हतो, पण आता मला बोलावं लागणार आहे. मिस्टर प्रताप, एक मिनिट, खोटं सांगते ही. मी जसं काही हिला घेऊनच नाही गेलो. हिला उचललंच नव्हतं. उचललं होतं हिला उचलून 4 पायऱ्यात चढलो सुद्धा. अरे वा. वर बघितलं तर तो मंदिरातला इमेजोबा नाही, वरचा इमेजोबा खुना होता. ये असं करत काय होता. पिपकस पक्क. खोटं सांगते, मी उचललं नाही. जाऊन चेक करा. 25 पायऱ्या होत्या, आता 21 आहेत. 4 पायऱ्या डोंगर खचलाय तिथला. बघितलं?
हे असं माझ्या वजनावर पाचकळ विनोद करायचे आणि त्याच्या मागे हे कटकुळं शरीर लपवायचं. नाही. माझ्यासारखं असं दमदार व्यक्तिमत्व तयार करायला ना जरा हिंमत लागते. Of course. ते नाही ह्यांच्याकडे विनोद करायचे, सगळे हसले की झालं यांचं. दिस इज रॉंग मिस्टर प्रताप. दिस इज मॉरली एथिकली रॉंग ऑन ऑल लेवल्स. तुम्ही जाड होणं हे मनावर घेतलं पाहिजे. अरे पण मी का व्हायचंय जाड? मी जेव्हा माझ्या माहेरी मॅम वनी, ओ गॉड वनी. इशू पण नाही. मी जेव्हा माझ्या माहेरी जाते ना सगळे असे हुंदके देऊन देऊन रडत असतात. म्हणतात काय ग बाई काय पदरात पाडून घेतलंयस हे. अंघोळीचा साबण पण जावई बापूंपेक्षा जास्त जाड असतो म्हणतात. असं बोलतात तुझ्या घरातले मला? हो. हे आंघोळीचा साबण माझ्यापेक्षा जाड आहे? हे असं बोलते तुझी आई मला? वा 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 वा, मला माहित नव्हतं हे. बघा बघा, मला जाड व्हायला सांगतायत, मी बारीक आहे असं म्हणतायत. अरे मी अंडरवेट आहे का? हा, मी व्यवस्थित आहे की नाही, मेंटेन आहे की नाही मी? तुम्ही मेंटेन असण्याचा प्रश्नच नाहीये मिस्टर प्रताप. तुम्ही त्यांना शोभत नाही हा मुद्दा आहे. फक्त हा मुद्दा. तुम्ही तुमचे असाल ना गुड, बट व्हॉट अबाउट हर? वाईफ तुमच्यासाठी नटते ससते, तुम्ही काय करता? तुम्ही त्यांच्यासाठी बेसिक जाड व्हायला तयार नाही. त्यांना सूट व्हावं म्हणून तुम्ही त्यांना कष्ट घ्यायला तयार नाही काहीच. मी सगळं करायला तयार आहे. मी सूट काय, कोट पॅन्ट ब्लेझर सगळं होईन. अगं बाई ग हसले ग सगळे हसले. वा 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 वा. आयांचे विनोद. माझा मुद्दा काय आहे, मला जाड व्हायला सांगण्यापेक्षा तिला बारीक व्हायला सांगा. हा म्हणजे सगळं मीच करायचं. घर पण मीच सांभाळायचं, मुलांना पण मीच सांभाळायचं, झाडलोट पण मीच करायचं, शोभायचं यांना पण मीच. यांनी काय करायचं, फक्त विनोद करायचं. माझ्याकडे कोण, माझ्यात काही प्रॉब्लेम नाही. Relax. प्रॉब्लेम तुमचा आहे. प्रॉब्लेम तुमचा. माझा प्रॉब्लेम आहे? Yes, yes. माझा प्रॉब्लेम आहे? हो. वनी हे फायनल आहे माझा प्रॉब्लेम? हो. ठीक आहे. आतापर्यंत मी काही बोललो नाही, पण आता मी पण सगळं सगळं सांगतो. आत्ता 4 महिन्यांपूर्वी आम्ही राजस्थानला गेलो होतो ट्रिपला. फॅमिली ट्रिप होती. हिला येताना बघून तिथले उंट बिथरले असे झाले होते सगळे. काय एक मिनिट, काय सांगताय ते? कसे झाले होते? हे असं थोबाड बघून तिकडच्या लोकांना हेच उंट वाटले आणि ह्यांच्या पाठीवर बसले 4-5 लोक. ते सांगा. What? हो, दोघं बसले होते. बघितलं कसं सांगतायत? त्यांचे 4 काका ना एकत्र स्विमिंग टँक मध्ये पडले. तिकडच्या माणसांनी काय केलं, ती कचरा गोळा करणारी जाळी असते ना, त्यांनी एकत्र त्यांना बाहेर काढलं. हे जेनेटिक्स मध्ये आहे म्हणजे यांच्या. ओके, हा फॅमिलीचाच प्रॉब्लेम आहे. हो. हरकत नाही. नाव यू कम टू मी, सो मी तुम्हाला एक मस्त डाएट देणार. माझा डाएट चार्ट फॉलो करायचा अँड यू विल बी जाड इन नो टाइम. ओके, सो सुरुवात आपण सकाळपासून करूया. सकाळ दुपार संध्याकाळ 4 डिंकाचे लाडू खायचे. जेवणात ॲटलिस्ट 5 चपात्या खायच्या. जेवणाच्या आधी अर्धा किलो श्रीखंड, जेवणामध्ये 25 गुलाबजाम आणि जेवणानंतर 1/2 किलो पेढे. Yes. काय भस्म्या झालाय का काय मला एवढं खायला? एवढं खाऊ मी? मी नाही खाणार एवढं गोड. मरून जाईन मी अशाने. गोड घाणे आहे. ए, एक नंबरचा गोड घाण्या माणूस आहे. गोड आवडत नाही हो यांना. गोड आवडत नाही ठीक आहे, पण आता प्रकृतीसाठी मन मारून करावं लागते की नाही मिस्टर प्रताप? जे सांगताय ना ते मन मारून नाही, मला मारून फक्त मन शिल्लक ठेवायला सांगताय. मन मारून मला, मी नाही खाणार आहे असलं काहीतरी गोडबीड. माझ्या प्रकृतीचं नका तुम्ही काही बोलू. माझी प्रकृती छान आहे. मुळात मी बारीक प्रकृतीचा आहे. प्रकृतीचं आहे, प्रकृतीचं आहे, बारीक प्रकृतीचा. प्रकृती कसली विकृती आहे. यांच्या घरातले सगळेच असे विकृत आहेत. हो ना? कांड्या कुठले